नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. गेल्या 20 वर्षानंतर मनसे आणि शिवसेनेचे जे अध्यक्ष आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले. मराठी भाषा ही वाचली पाहिजे यासाठी त्यांनी एकत्र येण्याचं धोरण अवलंबलं. त्यानंतर बऱ्याच त्यांच्यावर टीकाही झाल्या. आता राजकारणात त्यांचं काही खरं नाही, त्यामुळे राजकारणाचं जे पुढं आपल्याला पक्षाच्या वाढीसाठी एकत्र येणे गरजेचं आहे हे लक्षात घेऊन हे दोघं भाऊ एकत्र आले. यांना मराठी मुद्द्याचं काही देणं घेणं नाही अशीही टीका त्यांच्यावर झाली. मात्र त्यानंतरही राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं पसंत केलं. येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे. या दोन्ही निवडणुकीच्या साठी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असतानाच काही दिवसापूर्वी पुन्हा मुंबईमध्ये बेस्टची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पॅनलचा पराभव झाला आणि आता पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती या पराभवाने बिघडते का अशी एक चर्चा सुरू झाली. राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर पुन्हा एकदा राज ठाकरे भाजपासोबत जात आहेत का अशी एक राजकीय चर्चा सुरू झाली. मात्र राज ठाकरे हे मात्र विकासाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांना भेटले. रस्त्यात पुणे मुंबईचा जो रस्ता आहे आणि जे काही इतर महत्त्वाचे रस्ते आहेत आणि इतर काही विकासाचे प्रश्न असतील त्या मुद्द्यावर ते देवेंद्र फडणवीस यांना भेटले असंही सर्व प्रसार माध्यमामध्ये समोर आलं. आणि आता राज ठाकरे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार का आणि हे दोन्ही भाऊ एकत्र लढणार का या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू असतानाच हे दोघं भाऊ एकत्र आल्यास मुंबई महापालिका ताब्यात घेण्यास मोठा हातभार लागू शकतो आणि दोघाही भावाच्या राजकीय अस्तित्वासाठी दोघाही भावाने एकत्र येणं ही काळाची गरज झालेली आहे. त्यामुळे मनसे सैनिक आणि शिवसैनिक या शिवसैनिकाचा दोन्ही पक्षप्रमुखावर आपल्याला दबाव पाहायला मिळाला आणि दोन्ही पक्षप्रमुखांनी एकत्र यावं अशी अपेक्षा मनसे शिवसैनिकाची होती आणि त्यानुसार दोन्ही भाऊ मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचंही आपल्याला दिसून आलं. मात्र आता बेस्टच्या निवडणुकीमुळे या दोन्ही भावाच्या एकत्र येण्यामध्ये मिठाचा खडा पडतोय का असं एक वातावरण निर्माण झालं अशी एक चर्चा सुरू झालेली आहे. या दोघे भाऊ ही एकत्र येऊनही त्यांना बेस्टची निवडणूक जिंकता आली नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकता येतील की नाही असाही एक संशय व्यक्त केला जाऊ लागला. त्यामुळे आणि आता नुकतीच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे यावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली. प्रसारमाध्यमांमध्येही वेगवेगळे मुद्दे चर्चेले जाऊ लागले. मात्र दोन्हीही भाऊ एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निवडणुका जिंकू शकतात का हे येणाऱ्या काळात आपल्याला जरी दिसेल. आणि जे महाविकास आघाडीतील जे पक्ष आहेत काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनीही दोन्ही भावाचं एकत्र येणं जवळपास ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी अपेक्षा सध्या शिवसैनिक आणि मनसे सैनिकांना आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे दोघे भाऊ एकत्र येऊन निवडणुका जिंकतील अशीही अपेक्षा मनसे शिवसैनिकांना आहे. मात्र आता
या बेस्टच्या निवडणुकीचा जो निकाल लागला तो एक या दोघा भावाच्या एकत्र येण्याला कुठंतरी स्टॉप करतोय का, असंही वातावरण सध्या निर्माण झालं आहे. आणि पुन्हा राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यामुळे पुन्हा एकदा या बाबीला ब्रेक लागतोय का, यांच्या युतीचं जे चर्चा सुरू आहे ती पुन्हा एकदा विस्कटते का, असेही वातावरण निर्माण झालेलं आहे. मात्र राज ठाकरे यांना भाजपसोबत जाणं योग्य राहील की राज ठाकरे यांच्यासोबत जाणं योग्य राहील, भाजप मनसेला सोबत घेणार आहे का, या संदर्भातही अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. शिंदे सेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सध्या भाजपसोबत आहे, त्यामुळे भाजप मनसेला सोबत घेणार का या संदर्भातही ठामपणे सांगता येणार नाही. त्यामुळे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना हा निर्णय अत्यंत समजदारपणे घ्यावा लागणार आहे आणि हा पक्षाच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जातील, उद्धव ठाकरे यांच्यासोबत जातील येणाऱ्या काळात दिसेलच. मात्र राज ठाकरे यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या पक्षाच्या भवितव्यासाठी, राजकीय भवितव्यासाठी राज ठाकरे यांना योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे. तेव्हाच येणाऱ्या काळात आपल्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रातील भवितव्य आपल्याला दिसून येईल. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या दोन्ही पक्षासाठी, महाविकास आघाडीसाठीही महत्त्वाच्या आहे. कारण गेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांना एकही जागा जिंकता आली नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीत बऱ्यापैकी यश मिळवलं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांना अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे हे सर्व राजकीय गणित बघता येणाऱ्या काळात मोठ्या घडामोडी घडू शकतात. कारण भाजपालाही तिकडे चंद्रबाबू नायडू आणि सतीश जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत ते यांना महायुतीला सोडून जात आहेत का, अशी एक चर्चा सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी महायुतीला ज्या राज्य पातळीवर जे पक्ष आहेत छोटे मोठे, त्यांची मोठी गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रयत्न करत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनाही भाजप सोबत घेऊ शकतं आहे का, अशी एक राजकीय चर्चा सुरू आहे. त्यामुळे सध्या राजकारणाची खिचडी सुरू आहे. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही राजकीय भवितव्यासाठी योग्य असा निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि मुंबईशिवाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व जवळपास शून्य आहे. त्यांना मुंबई महापालिका तरी किमान ताब्यात असणं गरजेचं आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी यांचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे, प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे हे सर्व राजकीय गणित लक्षात घेऊनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे येणाऱ्या आपली भूमिका आणि आपलं जे राजकीय वाटचाल आहे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील. आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना नेमकी कोणती भूमिका घेणं गरजेचं आहे, भाजपसोबत जाणं की महाविकास आघाडीसोबत की स्वतंत्र लढणं, या संदर्भात त्यांनी योग्य असा निर्णय घ्यावा लागलेला आहे. धन्यवाद. आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.